तर एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, त्यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता मान्यवरांचा शुभ सन्मान. क्रिकेटची रंगत पाहुण्यांच्या संगत प्रत्येक मान्यवराचा योग्य तो मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. मेहुल स्पोर्ट्स अँड वराल देवी न्यू 40+ ताडाली यांच्या वतीने हा क्रिकेटचा बिग शो आपण पाहतात. धन्यवाद. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत मनोज ठाकरे. धन्यवाद. उल्या मॅच कडे या ठिकाणी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 5. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. स्वर्गीय रतन सेठ प्रतिष्ठान 2026 हे महापर्व पाहायला मिळतोय. या ठिकाणी उडवला इनफिल्डच्या वरतून. डीप मध्ये पाहूया, चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला आहे. काय घडतंय त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि या दरम्यान आपण पाहिल्या तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्या 7 या अंकावरती पाहायला मिळाली. मागील मॅच काय टप पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती चित्त थरारक असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही काठावर जसं पास होतंय तशी काठी टीम मात्र पास झाली. जीत महत्वाची असता, मग ते कशाही पद्धतीचे असो. जो जिता वही सिकंदर. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, कमबॅक केले जाते. या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय आयडियल फ्रेंड सर्कल ग्रुप हॅवे दिवे टीम प्रथम फलंदाजी करतोय आणि जोसे 11 भादवड बी फाईट करतोय. यावेळेस हा फटका चांगला आहे. कव्हरला हा खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय आणि अंतिम क्षणामध्ये चेंडूला मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर अडवलं गेलं आहे. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर 2 धावा जमा झालेल्या आहेत. स्वराज्य कशिळे आणि वडालदेवी ताडाले अर्थात आयोजक टीम याच्यानंतर सामना होणार आहे. तर दोन्ही टीमने सज्ज तयार राहायचं आहे. स्वराज्य कशिळे आणि वडालदेवी ताडाली दोन्ही टीमला विनंती आहे की आपला संघ नाही कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. या ठिकाणी पण पाहतोय चेंडू जातोय परंतु उत्तम झेल. दोन्ही संघ नायक आपण यायचं आहे. आपण लगेच एक इनिंग संपल्यानंतर नाणेफेक करणार आहोत. निश्चितच हनुमंताचा वार आहे. महाबली शनिवार आहे आणि आजची जेवणाची व्यवस्था शुद्ध शाकाहारीची केली गेली आहे. मग खेळाडू असतील, मान्यवर असतील आणि आमचे सर्व प्रेक्षक वर्ग असतील, या सर्वांची उत्तम रुचक जेवणाची सोय वनमॅन शो मोहन दादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2026 ह्या महापर्व पाहायला मिळते. गर्व वाटेल असं आयोजन नियोजन आहे. नो डाऊट जिथल्या तिथ्यान जसेच्या तसं आणि जेव्हाच्या तेव्हा सगळ्या गोष्टी बरोबर केल्या जात आहेत. ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगतात की सकाळचा नाश्ता एवढा काय अजून शिल्लक आहे. म्हणजे आपण पाहू शकता काय काळजी घेतली जाते. टाइम टू टाइम चहा दिला जातो, उकाला दिला जातोय. कोणाला थंडा लागेल थंडा दिला जातोय. कोणी काय खात नाही त्याला कलिंगड सुद्धा दिलं जातंय आणि प्रत्येक टीमलाही दिलं जाते. चांगली संकल्पना आहे. संध्याकाळची सोय सुद्धा केली जाते. मग तुम्ही जे थांबाल ते. रामूशेठ प्रतिष्ठान टीमचे या ठिकाणी पाहतोय सर्वा श्यामजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही या क्रीडा नगरीवरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकता त्यांचे जीवलग सतीजी चौधरी साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान लेग साईडच्या दिशेने आपण पाहिलं तर चेंडू टोलून काढला होता. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 10 का दम जसं म्हटलं जाते तशा धावा या ठिकाणी लागल्या जात आहेत धावफलकावरती. कालही जेवढे सामने झाले तेवढे आपण जर पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीचे
पाहायला मिळाले. शेवटचा सामना ही खूप चांगल्या पद्धतीने रंगताना दिसला आणि आज पहिला सामना डोळ्याची पारणा आणणारा रोमहर्षक असा पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता असताना 2.25 धावा कंप्लीट झाल्या होत्या. थोड्याशा फरकामध्ये कुठेतरी आपला गाडा फसला गेला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एकता स्पोर्ट सारंगाव संघाचा म्हणजे एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना की जबड्यातून जीत खेचून काढली काटे टीमने. यावेळेस अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न, परंतु इथं काय घडतंय अपील आणि यस एज अँड गॉन. बॅटर बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात. मयूर या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला झटका लागला, दुसरा झटका लागला जातो या ठिकाणी 10 या अंकावरती. आयडियल हॅवी दिव्य टीमला कुठेतरी धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागते. पहिल्या चेंडूवरती असं वाटलं होतं की डावाला सुरुवात खूप चांगली झालेली आहे, कारण चौकार आला होता आणि असं वाटलं होतं की धावांची लयलूट पाहायला मिळेल. तदनंतर मात्र कमबॅक करत असताना पंडित गुलवी याने खूप चांगली गोलंदाजी साकारली. 9 धावा फक्त खर्च केला, एक गडी बाद केला आणि रविकांत यांनी तर सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल नाही ते विकेट, म्हणजे गोलंदाजी छाप या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस ऑन साईडला खेळून काढला आहे. सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगलवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर 11 अंकावरती आहे. ओव्हर क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते रविकांत याच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच वडालदेवी ताडाले अर्थात आयोजक टीम त्याच्या अगेन्स्ट संघर्ष करेल स्वराज्य कशिवली. दोन्ही टीमला विनंती आपण सज्ज राहायचं, तयार राहायचं आहे. पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर काय घडतं पाहूया. यस पंच आमच्याकडे वळत आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 12 अंकावरती जाऊन पोहोचते. व्हाईट बॉल धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. या ठिकाणी पाहिलं तर चांगला चेंडू आहे, खुलून फलंदाजी करू देत नाही आहे आणि या ठिकाणी लेगबायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली गेली आहे. 13 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. आपण पाहतोय मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा भव्य दिव्य असं आयोजन नियोजन, लेट पण थेट आणि एवढ्या गरमीत सुद्धा त्यांच्यावरती प्रेम दाखवण्यासाठी प्रत्येक टीम हजर राहिली आहे आणि भरभरून कौतुक सुद्धा केलं जात आहे. कारण मोहनदादाची स्पर्धा आहे म्हणून आम्ही आलोत एवढ्या गरमीमध्ये खेळण्यासाठी. हे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मोहनदादांनी कमवलेलं भरपूर वर्षाचं प्रेम आपल्याला दिसून येत आहे. क्या बात आहे. वेल जज कॅच, फलंदाज होते बाद झेलच्या स्वरूपात. चला खेळाला सुरुवात करूया. लवकरात लवकर मंगेश येतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय. काल आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला चेंडू आहे, निर्धावची या ठिकाणी झाली सांगता. कालचा खेळ म्हटलं तर खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. आकर्षण ठरलं होतं अल्पेश चौधरी, बट त्यांनाही पुढे आपण पाहिलं तर संघर्ष करावा लागला आणि स्पर्धेतून माघार झाले. सन्मान्य केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, खास करून पप्पू म्हात्रे यास. पप्पू म्हात्रे आपणास सुवर्ण संधी आहे. केतन साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर
ही सुवर्ण संधी आहे 500 रुपयाची. हॅलो संतोष, या ठिकाणी आपण पाहिलं तर संतोष गोलंदाजी मार्क वरती होतो तयार. स्वराज्य कशेळी संघाचा संघनायक आपण तयार राहायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. आकर्षक टॉस बॉक्स कैलासवासी कपिल गोविंद चौधरी या टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की चेंडू हवेमध्ये होता काय घडतंय, परंतु या ठिकाणी पाहायला गेले तर सिंगलच धावा कंप्लीट केली जाते. दुसरीची मागणी जरूर केली परंतु स्वतःला सावरलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने आणि एकच धाव खर्च झाली. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 14 या अंकावरती आहे. ओव्हर क्रमांक 3 प्रारंभ झाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली म्हणजे गोलंदाजी जी छाप आहे ती दुसऱ्या ओव्हरमध्ये रविकांत यांची पाहायला मिळाली. 2 गडी महत्वपूर्वक बाद केल्याने फक्त 3 धावा खर्च केल्या. पुढे चेंडू यावेळेस आक्रमण झाला आहे हवेमध्ये चेंडू जरूर परंतु सेफ लँडिंग होते. पंडित पोचला जातो या ठिकाणी आपण पाहिलं तर आणि 2 धावा 2 धाव्याने धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. काल आपण जुन अंदुर्ग टीमच्या माध्यमातून खेळत असताना मनोज यांनी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती आणि शेतकऱ्यांची हॅट्रिक म्हटली तर अल्पेश चौधरी यांचा आपण चर्चा करत होतो. अतिशय कोलमॅन आणि काय आकर्षक फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. त्या जोरावरती आपण जर पाहिलं तर 2 मॅच अप्रतिम पाहायला मिळाल्या. पाहूया या ठिकाणी पुढील चेंडू यावेळेस वडा बॉल क्लीन बॉल दांडी गुल फलंदाज बाद होत आहे बोलच्या स्वरूपात. पंकज नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये होतो तयार. धावांचा अकाल दुष्काळ जणू काय पडला आहे. धाव बनवण्यासाठी खूप मेहनत परिश्रम कष्ट करावे लागत आहेत कारण धावफलकावरती नाहीत ज्या हव्या आहेत त्या धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या त्या तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहतो 3 मध्ये 3 आतापर्यंत धावा बनल्या गेल्या आहेत. पुढे चेंडू पाहूया या ठिकाणी पंकज स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु ऑफस्टिकवर चेंडू ठेवला जातोय. अंदाज बांधता आला नाही आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर डॉट चेंडू. आयडियल हवे दिवे असं वाटत नाही की फलंदाजी करते. ज्या अनुषंगाने नेहमी त्यांची फलंदाजी होते बॅटिंग होते आज कमजोर दिसते. या ठिकाणी या वेळेस सेबल झाले क्रॉस झाले जागा बनवली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल सुटला जातोय. दुसरीची मागणी केली जाते आणि काय घडतंय यस थर्ड अंपायर दिला आहे. मैदानी पंचांचा इशारा आहे की फलंदाज बाद आहे परंतु या ठिकाणी तपासलं जाईल बाद आहे की नाही आहे. हायकोर्टाला नियम संपवला गेला. या ठिकाणी पाहूया जागा बनवली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर स्टुडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय थेट लाईव्ह प्रेक्षेपण केले जाते. साफ सुथरा असा टेलिकास्ट मित्र आपल्याला पाहायला मिळते. खूप मेहनत घेतली जाते. कॅमेरा वर्क हे खूप चांगला आहे. ऑपरेटिंग बरोबर केली जाते. तसेच आमचे डीजे मॅन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. डीजे स्वप्नील फलंदाज बाद आहे. पंचांनी बरोबर इशारा केला होता परंतु कुठल्या संघावरती अन्याय नको. थोडासा कुठेतरी विषय डगमळीत होता स्वतःमध्ये शर्यत होती आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं तर विषय पेंडिंग ठेवला होता आणि त्याचा निर्णय आला. फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. पंकज फटका खूप चांगला सजवला होता. थोडीशी ताकद कमी पडली परंतु त्या देखना फटका होता.
त्या फटक्यावरती सुद्धा धावा बनल्या नाहीत आणि त्याच्यावरतीच रनआउटच्या स्वरूपामध्ये झाले बाद. सिंगल कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आणि ती पूर्तता झाली नाही. फेकी सुंदर त्या ठिकाणी. सूरज येतो या ठिकाणी. पाहायला गेलं तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढे चेंडू. या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ निघून गेला किपरच्या हातामध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. ही होरी तेवढीच चांगली पाहायला मिळाली. एक गडी बाद केल्याने फक्त 4 धावा खर्च केल्या. जणू काय एखाद्या शहराचा या ठिकाणी आपण पाहिलं तर पिनकोड जणू काय तशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसाची आपण जर पाहिलं तर कलिंगडाची सोय जी आहे ती 3 दिवस सन्मान्य सतीशजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून सलग 3 दिवस आपणास कलिंगडाची व्यवस्था केली गेली आहे. त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने कुठली स्पर्धा म्हटली, कार्यक्रम म्हटला तर त्याच्यामध्ये सहकार्याचा हात असणं गरजेचं असतं. म्हणून तर म्हटलं जातं ना, जोडूया धन उत्तम व्यवहार आहे असे तुकाराम महाराज म्हणतायत. आणि ती जी धन आहे ती समाजाच्या कार्यासाठी अर्पण करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी हे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, आमच्या गावचे समाजसेवक अनेक उद्योजक सन्माननीय वासुदेव चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मास्टर 40+ उपाध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचंही काम खूप चांगल्या पद्धतीचं आहे मास्टर 40+ मध्ये. आणि त्या महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या पाहतोय 19. चला स्वराज्य कशिली आपण या. संगनाईक पुढे चेंडू. यावेळेस फटका सजवला गेला आहे. स्क्वेअर ग्रिजांमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल येते. सिंगल डबलचा खेळ नाही आहे या ठिकाणी. जर धावा भरपूर कमी आहे, तुम्हाला वेग वाढवायचा आहे. प्रयत्न जरूर पाहायला मिळत आहेत, नो डाऊट, बट गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. सन्मान्य केतनजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून गुंदवलीचे आपण पाहिलं तर उद्योजक समाजसेवक केतनजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून पप्पूसाठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मग तुम्ही चौकार लावा की षटकार लावा, धावा बनवा कशाही, तुमच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक. व्हाईट बॉल 21 धावा धावफलकावरती. पुढे चेंडू. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने ओढला जातोय. उचली घेत नाहीये, खाली राहिला जातोय. सबमरीन डिलिव्हरी जसं म्हटलं जातं, पंडोबी त्या पद्धतीचा सूर मारून हा निघून गेला किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची नाही धाव. यावेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू, बट किपरला काय चेंडू समजला नाही आहे. आणि अशा रीतीने आपण पाहतोय लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी अजून कंप्लीट केली जाते. धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. स्वराज्य कशिळी टीमचे कप्तान जयेश पाटील, विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. आयोजक टीम वरालदेवी ताडाली या टीम सोबत 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या वेळेस पाहू शकता आपण जानाता ठाणा पोच घ्या बुलढाणा अशा पद्धतीचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, तरी बचावले. म्हणजे 7 आहे किस्मत की. धावसंख्या 23. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. आयोजक टीम मोहरालदेवी ताडाली या टीम सोबत 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढे चेंडू. यावेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू. शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आली सिंगलच्या मदतीने धावा बनल्या धावफलकावरती. 24-24 25 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. चला स्वराज्य कशिळी टीमचा संघनायक प्लीज आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच नाणेफेक करणार आहोत.
जयेश पाटील आपण कुठे असेल तर या, किंवा एखादा प्रतिनिधी जरी असेल स्वराज्य कशोलीचा तरी चालेल. कुठलाही खेळाडू आपण नाणेफेक करून घेऊया. नियमाप्रमाणे आपण पाहतोय इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातोय. त्याच्यासाठी आपण कुठलाही खेळाडू असेल तर आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. धावसंख्या आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला गेल्या तर 24-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकता गोलंदाजी किती किफायती आणि चांगली, अचूक टप्पा, लाईन लेंथ आणि खूप चांगल्या पद्धतीचा मार आपल्याला पाहायला मिळाला. जगदीश यांस पाहिलं तर 8 धावा जमा केल्या. त्यानंतर पप्पू याच्यावरती भरपूर पैसे केतन मात्र यांनी लावले होते, परंतु त्यांनाही आपण पाहिलं तर 6 धावा जमा करता आल्या. मयूर यांना मात्र खाताही खोलता आलं नाही. प्रेम यांनी मात्र 1 धाव जमा केली. मंगेश यांनी फक्त 2 केल्या. त्याच्यानंतर पंकज यांनी सिंगल धाव केली. सूरज यांनी आपण पाहिलं तर सिंगल धाव केली. अशा रीतीने 24 धावा धावफलकावरती जमा केल्या. 25चं टार्गेट उभं केलं. गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर रविकांत यांनी मात्र अफलातून गोलंदाजी केली. 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. संतोष यांनी त्याहून अधिक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यांनीही 4 धावा खर्च करून एक गडी बाद केले. त्याच्यानंतर शेवटचं हाणामारीचं षटक कल्पेश याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 6 धावा फक्त खर्च होताना पाहायला मिळाल्या. पाहूया आता या ठिकाणी बॅटिंग करत असताना कशा प्रकारे फलंदाजी होईल. बोलूया आपण टॉसकडे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. जोशी 11 भादवाड बीट टीमला विनंती आहे. आपण पाहिलं तर नवीन 40+ असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मनोहर जोशी, तसेच उपाध्यक्ष सर्वांचे लाडके मुसाभाई यांची टीम जोशी 11 भादवाड बी इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळते. काल जोशी 11 भादवाड ए टीमला खास प्रदर्शन करता आलं नाही आहे, परंतु पाहूया बी टीमने आज चांगली कामगिरी गोलंदाजाने आतापर्यंत केली गेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. आता फलंदाजी करत असताना कशा प्रकारे फलंदाजी होते हे पाहूया. नेक्स्ट मॅच स्वराज्य कशेळी वर्सेस वडाळदेवी ताडाले अशी पाहायला मिळेल. तदनंतर सचिन स्पोर्ट पूर्णा आणि जय हनुमान सरवली अशी मॅच पाहायला मिळेल. आज या 8 संघ आपल्याला आजच्या दिवसातून पाहायला मिळतील. कालच्या दिवसात खूप चांगली मेहनत घेतली, लक फॅक्टरसुद्धा लागलं गेलं आणि पूर्ण जोशमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळ आपण वीर तानाजी दापोडे टीमचं पाहायला मिळालं. अंतिम मॅचमध्ये सुद्धा रंगतदार अवस्था होती आणि तिथेही विजय संपादन केलं आणि टॉप 3मध्ये त्यांनीही प्रवेश मिळवलेला आहे. आज या 8 टीममधून कुठली टीम टॉप 3मध्ये पोचेल हे समजेल. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फिनाले, सांगतेचा दिवस आणि खूप एन्जॉय केलं जाईल सुपर संडेमध्ये, कारण सुपर डुप्पर अशी स्पर्धा मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेले आहे. वर्ष 5वं आहे आणि 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना एक उत्तम दर्जाचं या ठिकाणी नियोजन पाहायला मिळतं आहे. खास करून आपण जर पाहिलं तर मंडप डेकोरेटर याचंही कौतुक करावं लागेल. निहारिका मंडप डेकोरेटर प्रोप्रायटर चेतन पवार अँड पवार कंपनीचं हे आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धती सजावट आपण पाहतोय. व्यासपीठावरती सुद्धा डबल स्टेज दिला गेला आहे आणि आपण पाहतोय टॉस बॉक्स ही खूप चांगल्या पद्धतीने सजवलेला आहे. त्याचबरोबर पूर्ण ग्राउंडची जी आखणी आहे तीही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची.
चला खेळायला सुरुवात करूया आपण लगेच ताबडतोब. स्पर्धा चांगली आहे मित्र हो. प्रत्येक प्रेक्षक असेल, खेळाडू असेल, यांच्यासाठी सर्वांसाठी जेवणाची उत्तम सोय 3 दिवस केली जाईल. आज शुद्ध शाकाहारी हनुमंतरायाचा दिवस आहे आणि कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये असं मोहनदादा भोईर यांचं आग्रहाचं तुम्हाला सांगणं आहे. कलिंगडची सोय आपल्या यांच्याकडे सतीश गजानन चौधरी, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते ताडाने, युवा उद्योजक हे तुम्हाला लागलं नाही असं बाबा. या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉल स्क्वेअर मारा पाहायला मिळत आहे. वेगावरती निरंतर नाही आहे. पहिलाच चेंडू आपण पाहिले तर खराब हाताळणी पाहायला मिळते. खास करून आज पाहूया कुठल्या टीमचा खेळ चांगला होईल. या बात आहे, हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. सिंगल डबलने खेळ बनेल, काम बनेल आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पंडित यांचं पाहायला मिळतं. सिंगलने धावसंख्या 2 अंकावरती जाऊन पोहोचते. पूर्ण स्पर्धेसाठी खास करून क्रॉस करताना दोन्ही संघांना हे पण होते. 3 दिवस जेवणाची व्यवस्था आहे. कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये आहे. आणि 3 दिवस आपण जर पाहिलं टॉस करतात त्यावेळेस दोन्ही संघ नायकाला कलिंगड दिलं जात आहे. आणि ती खास सोय आपण पाहिलं तर ताडाली गावचे युवा उद्योजक खऱ्या अर्थाने समाजावरती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय सतीश गजानन चौधरी साहेब यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आहे. त्यांचंही खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा सिंगल धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 3. आणि या ठिकाणी पाहतोय येतोय चौकार. वेलकम सन्मान्य शैलेजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही मेहुल स्पोर्ट अँड वरालदरी ताडाली टीमच्या माध्यमातून त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण नेहमी त्यांना पाहतोय आणि त्यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शैलेश दादा पुन्हा एकदा आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने प्रेम दिल्याने प्रेम मिळतो असं म्हटलं जातं ना. अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. यावेळेस उडवला चेंडू हवेमध्ये. पाहूया काय घडतंय. चेंडू जातोय आणि फायनली सीमा पार. षटकार. पंडित ऑन फायर. मागील चेंडूवरती आला चौकार, इथं आला षटकार. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या पुढे सरकते 13 अंकावरती. विजयाचं समीकरण 25 धावांचं आणि 13 धावा आतापर्यंत लागल्यात स्कोर कार्ड वरती. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. काय घडेल आता. चुकी नाही आहे आणि बॅट्समन बाद होतोय झेलच्या स्वरूपात. न्यू बॅट्समन इंडीड सतीश येतोय खेळपट्टीवरती. तयार होतोय. पाहूया पुढील चेंडू. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बराच काल हवेमध्ये
आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर उत्तम झेल फलंदाज या ठिकाणी आल्या पावली माघार जातोय झेलच्या स्वरूपात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 13 धावा. अजूनही 12 धावेचं आव्हान शिल्लक आहे, शेष आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय दिलीप. पाहूया आज चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळाला. जोशी 11 भादवड बीट टीमचा. मुसाबाई खुश असतील, मनोहरदादाही खुश असतील. आणि खऱ्या अर्थाने सर्वात जास्त जर कोणी एन्जॉय केला असेल दमन दौरा तर मुसाबाई यांनी सर्व गोष्टीमध्ये, मग समालोचन असो किंवा संपूर्ण ग्राउंडवरती काही कुठलीही गोष्ट असो त्याच्यामध्ये अग्रेसर राहत असताना त्यांनी खूप एन्जॉय केलं. दमन दौरा 13 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावाची अजूनही गरज आहे विजयासाठी. पंकज येतोय गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी पाहूया पहिला बॉलला बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. सिंगल धाव घेतली जाते, परंतु या ठिकाणाहून बक्षीस पारितोषिक लागले जाते. दिलीप मोरे यांनी जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली, बॅक टू बॅक जर 2 षटकार लगावले तर आमचे एक्सपर्ट कोरर आणि आमचे लाईव्हचे प्रोप्रायटर म्हणजेच ज्ञानेश्वर मुकादम आणि अनिल केने यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जर बॅक टू बॅक 2 षटकार दिलीप यांनी जर लगावले तर. या ठिकाणी पाहतोय चेंडू कार्पेटच्या साहाय्याने डीप मध्ये जातोय. काय घडतंय, चेंडू नाही थांबत. या ठिकाणी आपण पाहतोय जातोय सीमा पार, चौकार. सिंगल घेतली. एकदाची मॅच पुढे चेंडू अर्धा ग्राउंड इकडनं दिसत नाहीये. पुढे चेंडू अर्धा ग्राउंड इकडनं दिसत. 15 झाल्या 15. संतोष आला का? नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संतोष येतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 15 आहे. दिलीप मोरे यांनी जर 4 धावा जरी धावून पूर्ण केल्या तरी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अनिल केने यांच्या माध्यमातून दिले जाईल. बॅटने आले तर ते पैसे येतीलच, परंतु धावून घेतल्या तरीही. आणि आमच्या या कॉम्बॉक्स मध्ये कलिंगडाचा प्लेट संपत नाही तर दुसरा येतोय. सतीश दादांचे खूप खूप धन्यवाद. थंडावा. आणि ही स्पर्धा अजून लवकर असते तर मग ड्रायफ्रूट वगैरे सर्व काय आलं असतं, कारण ते बाहेर होते. पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने चेंडू डीप मध्ये येतोय. आता पाहूया पारितोषिक पटकावली का. या ठिकाणाकडून ज्ञानेश्वर मुकादमच्या खिशामध्ये पैसे खूप उड्या मारतायत आणि त्यांनी लावलाय पारितोषिक. पाहूया. धावून 4 कंप्लीट केल्या ना, 4 तरी 1000 रुपये. अजून विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे आणि 1 षटकारासाठी सुद्धा 500 रुपये आहेत. क्या बात आहे. पुढे चेंडू. क्या बात आहे. प्रयत्न जरूर केला होता, ताकदीने फटका मारला होता, परंतु मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. सिंगल येते.
हे लालच ठेवत नाही, लालच बुरी बरा आहे. कसं तरी विजय आपण संपादन करणं गरजेचं आहे, परंतु फटका खूप चांगला सजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. संतोष येतो यावेळेस स्ट्राईक एंडला. डावकर शैलीचा हा आपण पाहिलं तर बॅट्समन. पुढे चेंडू. यावेळेस जीवाच्या अंतकरणापासून चेंडू अडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे झोकून दिलं. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल स्वराज्य कशेली वर्सेस ताडाली टीम. स्वराज्य कशेली संघाचा संघनायक आपण या आता आपण नाणेफेक करूया. पंडितला आवड होता ना, पंडितने पहिले 4 बॉलां 13 रन घेतले. एक कॉल कर एकदा त्याला कॅप्टन ते केलं नाही पेनल्टी ऍड केलं कसली 10 जणांनी. अंपायरने सांगितलंच नाही आम्हाला. इकडे आम्हाला काय दिसत नाही. नाही सिंगलेला बारा असतं. अंपायरने सांगायला पाहिजे ना आम्हाला. इकडे आम्हाला काय माहिती नाही इकडे काय चालले ते. तुम्ही पाणी घेऊन जा ना. दहा माणसं पाणी घेऊ. पॉवर प्ले मध्ये कसं एक पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी मात्र टॅप केलं गेलं आहे. कव्हरला चेंडू निघून गेला, परंतु कुठल्या प्रकारची या ठिकाणी पाहिली तर धाव नाही आहे. पुढे चेंडू. मयूर टर्न होता. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर कंपरच्या रिझल्ट मधून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय आणि या ठिकाणी पाहिलं तर सिंगल धाव येते. सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आपण पाहिलं तर धावा तेवढ्या धावफलकावरती आहेत. 25 धावा कंप्लीट करायच्या आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 18 आहे. म्हणजे अजूनही विजयाचं समीकरण 7 धावांचं शिल्लक आहे. पुढे चेंडू. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीचा फटका गॅप मध्ये निघून जातोय. चेंडू सीमा पार झाला. येतोय एक उत्तम दर्जाचा क्वालिटी बाज चौकार. आता मात्र 4 धाव्याने धावसंख्या 22, म्हणजे 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पाहूया या ठिकाणी काय घडतंय. कोणी फोन मी नाही. मला तर फोन त्याचा आलेला आलपेल काय हो काय सुदिवा आहे का. काय करील त्याचा पत्ता नाही. अरे पण तुला सांभाळ चौकशा करायची गरज काय. मला एवढा दिसतं तू आपल्या होऊया. पुन्हा एकदा गोलंदाज होते. टर्न तर मात्र फटकावरती धरला जोर. चेंडू जातो सीमा के ओर. बिग हिट. मॅच फिनिश. क्या बात आहे. अप्रतिम दणदणीत विजय या ठिकाणी पाहायला मिळाला. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होते. मात्र फटकावरती धरला जोर. सन्मान्य प्रवीणजी पाटील साहेब, त्याचबरोबर श्यामजी चौधरी आणि शैलेश दादा, आपणास विनंती आहे आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. सन्मान्य प्रमोदजी चौधरी साहेब, आपणास विनंती आहे आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल.